कार्यक्रमामध्ये दोन प्रकार असतात, बरोबर आहे का नाही? कार्यक्रम करणं वेगळं आणि कार्यक्रमामध्ये जीव ओतणं वेगळं. मला असं वाटतं या सर्व मंडळींनी या कार्यक्रमामध्ये जीव ओतलाय. काय ओतलाय? जीव ओतलाय. कार्यक्रम असा झाला पाहिजे, या दिवशी हा वादक आला पाहिजे, त्या दिवशी हा गायक आला पाहिजे. नाही तर काही काही 7 दिवसामध्ये एकच पखवाजा असतो. आपण भाग्यवान आहे, आपण दररोज एक नवीन पखवाजा आहे, दररोज नवीन एक गायक आहे, दररोज नवीन सर्व मंडळी आहे. म्हणून नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. आणि अगदी थोड्या वेळामध्ये मला अभंगाची भूमिका संपवायची. माझं नशीब खराब आहे की आजच आजचा चालू झाली, बरोबर आहे का नाही? काही नाही, थोडं चालतंय, काही ताण नाही. मला काय भ्यायचं काम आहे महाराज? ही थोडी काही प्रचार सभा आहे कोणाची. आणि झाले बी अटक तर तयार आहे, मी काही टेन्शन नाही घ्यायचं. लोक बलात्कार करून जेलमध्ये चालले, मी कीर्तन करून जाईल, स्वाभिमान आहे. सर्व मंडळी केले. मला अगदी थोड्या वेळामध्ये माझं नको तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायचंय. फक्त बसणाऱ्या मंडळीला माझी एक हात जोडून विनंती करण्याने, जेवढा वेळ मला आयोजकांनी दिला तेवढा वेळ फक्त तुमचे तोंडही चूप ठेवा, मोबाईलही चूप ठेवा. म्हणजे मला काहीतरी बोलता येईल. ही काही एखाद्या पुढाऱ्याची सभा नाही म्हणून पुढे कागद ठेवला आणि सांगणं चाललंय. तुमच्या सर्वांचं लक्ष माझ्याकडे केंद्रित करण्यासाठी माझं किती रक्त जळतं, तुम्ही 10 जरी पाकिट दिले तरी तेवढं रक्त येऊ शकत. त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. अगदी थोड्या वेळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबराची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. फक्त बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, अरे तुम्हाला सर्वांना बसायला खुर्च्या आहे. पाठीमागं बघा ना, माझ्या आई बहिणी सुद्धा आहे आणि काही वडीलधारी मंडळी आहे, काही तरुण मित्र मंडळी आहे, ते सुद्धा आपल्या कीर्तनासाठी उभे आहेत. खुर्च्या थोड्या शिल्लक सांगायला पाहिजे होत्या आज, बरोबर आहे का नाही? पण जाऊ द्या, काळजी नका करू. उद्या कोणाच कीर्तन आहे? उद्या होईल ऍडजस्ट. पण आज थोड्या जास्त लागत. तुमच्यानी माझ्या जीवनामध्ये हा सुवर्ण योग तुम्हाला आणि मला प्राप्त झाला. लक्ष द्या कीर्तनाकडे. भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदावय अज्ञान हेतु कृत मोहमदांध कारण आश्रम विदाय हि तदोदयते विवेक. बसणारी मंडळी, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो? आपल्या पाथर्डी फाट्यावर एवढेच लोक आहे का महाराज? अहो लाखांना असतील ना महाराज आपल्या तालुक्यात, जिल्ह्यात, आपल्या परिसरात लोक. मग सगळ्यांच्या नशिबात कीर्तन नाहीये, सगळ्यांच्या नशिबात परमार्थ नाहीये. तुम्ही सर्व मंडळी ज्या अर्थी कीर्तनासाठी उपस्थित आहे, लिहून ठेवा माझं एक वाक्य, काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा तुमचा आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. म्हणून एवढं सुंदर नियोजन तुम्हाला आणि मला ऐकायला मिळतंय. लक्ष देऊन ऐका. अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. संप्रदायाच्या काही अलिखित परंपरा आहे. पहिल्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा, जागराच्या कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा, काल्याच्या कीर्तनकाराने कोणता अभंग घ्यावा. ज्या ज्या व्यक्तीने जशी जशी 5 दिवस सेवा केलेली आहे, त्या सेवेच्या पित्यर्थ आज माझ्या पांडुरंगाला तुम्हाला आणि मला काहीतरी मागायचंय. अभंगात प्रवेश करण्यापूर्वी पहिली शंका निर्माण करतो गड्यानं, लक्ष देऊन ऐका. ज्या व्यक्तीला दान द्यायचं तो व्यक्ती 3 गुणांनी युक्त असला पाहिजे. 1, दान देणारा व्यक्ती श्रीमंत असला पाहिजे. 1, दान देणारा व्यक्ती हा उदार असला पाहिजे. 2, आणि दान देणारा व्यक्ती हा स्वतंत्र असला पाहिजे. 3, ह्या 3 गोष्टी जर दात्याकडे नसेल तर मनुष्य दान नाही देऊ शकत. महाराज, एवढा मोठा सप्ताह पाहिल्यानंतर बऱ्याचशा लोकांना असं वाटतंय आपणही एवढा मोठा सप्ताह केला पाहिजे, आपणही लोकांना जीव घातलं पाहिजे. पण कसा जीव घालणार? दिवसभर काम केल्याशिवाय त्याची घरातली चूल पेटत नाही, तो कसा सप्ताह करणार महाराज? कारण की दान देण्यासाठी मनुष्य श्रीमंत पाहिजे, दान देण्यासाठी मनुष्य उदार पाहिजे, आणि दान देण्यासाठी मनुष्य स्वतंत्र पाहिजे. एका साधकाने प्रश्न केलाय, बाबा ज्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये तुम्ही उभे आहात, तो पांडुरंग परमात्मा या 3 गुणांनी युक्त होता का? देवाचा जर विचार करायला गेलो तर देव तसा 6 गुणांनी युक्त आहे. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी सांगतात, ऐका यशस्वी अवतारी ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणांवर व्यवस्थित येतं, म्हणून तो भगवंत का तसं तो 6 गुणांनी युक्त आहे. आणि ह्या 3 गुणाचा जर विचार करायला गेलो तर पहिला तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे का? काय त्याच्या श्रीमंतीचं वर्णन करायचं? अरे ज्या लक्ष्मीसाठी आपण याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर एवढे उद्योग करतो, रात्रंदिवस कष्ट करतो, थंडीचा विचार करत नाही. रात्री 10 वाजता कीर्तन संपल्यानंतर गव्हाला पाणी द्यायला जातो, हरभऱ्याला पाणी द्यायला जातो, मकाला पाणी द्यायला जातो, कांद्याला पाणी द्यायला जातो. एवढ्या थंडीमध्ये सुद्धा आपण काम करतो. हे कशासाठी करतो? देवासाठी का पैशासाठी? बोलत चला गाड्या, कशासाठी? पैशासाठी. हे नसेल पटलं सोपं करून सांगतो, बुलढाणा जिल्ह्याहून मी दिवसभर प्रवास करून तुमच्या गावाला कीर्तनाला आलो. देवासाठी का पैशासाठी? हा बोला बोला, लाजू नका. कारण आमचं काही सांगितलं की अशा गुदगुल्या होतात तुम्हाला, 10 लोक आमच्या लोकांवर जातात. अरे
तुमच्यामुळे ते इंदुरीकडलं गोळ्या सुरू झाल्या रे बाबा. किती त्रास दिला त्या बिचाऱ्याला 15 दिवस तुम्ही. अरे माझे हात जोडून विनंती गाड्यानो, परमार्थाचा प्रचार करणाऱ्या माणसाची थोडी तरी सहानुभूती ठेवायला शिका गाड्यानो. वा वा. अरे एखाद्या पक्षामध्ये जर एखाद्या माणसाने भ्रष्टाचार केला ना गाड्यानो, तर गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत त्या पक्षातला मनुष्य कधीच त्याच्या विरोधात बोलत नाहीये. अरे ते पुढारी असून जर एवढी एकत्रित येत, आपण संप्रदायाच्या लोकांनी किती एक राहिलं पाहिजे. एका माणसाने मला फोन केला म्हणजे महाराज तुम्ही त्यांना पाठिंबा दिला का म्हणून. म्हणलं मी इंदुरीकर म्हणून पाठिंबा नाही दिला, पाठिंबा दिला की तो माझ्या संप्रदायाचा सेवक आहे. त्यानं आतापर्यंत कधी कीर्तनातून तुम्हाला दारू पिण्याचं ज्ञान नाही दिलं गाड्यांनो. अरे मग कधीतरी चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजेत ना महाराज. आणि जो बोलणार आहे तो चुकणारच आहे. आता मुका कसा चुकल, जो बोलणार आहे तो काही ना काहीतरी चुकणार आहे. त्याच्यामुळे चुकीकर नका बघू. अरे 100 काम चांगले केले आणि एखादं काम चुकलं तर ते 100 कामाला विसरत जाऊ नका. कधीतरी आपल्या माणसाविषयी पॉझिटिव्ह विचार करायला शिका. अरे तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज आतापर्यंत कधीच एखाद्या मुस्लिम समाजाच्या माणसाने त्यांच्या साधूविषयी एखादी क्लिप तयार नाही केली. तुमच्या सोबत राहणारा ख्रिश्चन समाज आतापर्यंत त्यांनी कधीच त्यांच्या ख्रिश्चन माणसाविषयी एकही सोशल मीडियावर क्लिप नाही टाकली. तुमच्या सोबत राहणारा बौद्ध समाज त्यांनी सुद्धा त्यांच्या साधूविषयी कधीच चुकीचं नाही बोललं. जेवढे काही बोलणारे लोक आहेत तेवढे फक्त माझे हिंदू धर्मात आहे. मी तर भगवंताच्या दरबारात गेलो की देवाला एवढं सांगतो, हे भगवान मुझे अपनो से बचा लेना और रुको तो मैं देख लूंगा. आपलं वाटुळं जेवढं आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्यांनी नाही केलं रे. अयोध्यामध्ये विश्वातील सगळ्यात सुंदर मंदिर झालं. त्या अयोध्येच्या मंदिराचा विरोध जेवढा हिंदूंनी केला तेवढा मुस्लिमांनी नाही केला हो महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात जेवढे काही चुकीचे वक्तव्य तेवढे मुस्लिमांचे कमी आहे, हिंदूंचे जास्त आहे. धर्मवीर संभाजीराजांच्या विरोधात बोलणारे लोक आपलेच आहे. जगद्गुरु तुकोबरायसारख्या महात्म्याचा खून झाला म्हणणाऱ्या जाती कोणाच्या आहे? आपल्याचे. आपल्या लोकांना एक शाप आहे महाराज, इथं कितीतरी चांगलं काम केलं तरी मरेपर्यंत लोक तुम्हाला चांगलं म्हणणार. अरे सिंधुताई सपकाळ ही अनाथाची माय होती. या महाराष्ट्राला कळण्यासाठी त्या बिचारीला मरावं लागलो हो. मोबाईलच्या स्टेटसद्वारे कळालं की ती अनाथाची माय होती. जिवंतपणे त्या माय माऊलीने किती गोर गरीब मुलीचा सांभाळ केला, किती अनाथ मुलीचं लग्न आलं हे तुम्हालाही नाही कळलं, मलाही कळलं नाही. म्हणून खरं सांगू का, रात्रंदिवस तुमचे आणि माझे प्रयत्न त्याच्यासाठी चालू आहे. ज्या लक्ष्मीच्या मागं तुम्ही धावताय ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दाशी नाकाच्या अभंगामध्ये तुकोबराय सांगतात. जयाचे नाम लक्ष्मीसाठी आपण याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर करतो. ती लक्ष्मी माझ्या पांडुरंगाची दासी. लक्ष देऊन ऐका. जयाचे नाम पापनासी, लक्ष्मी ऐसी जयाची दासी. तू हा तेज पुंजराशी सर्व भगवे तुका त्याची शरण. अरे लक्ष्मी ज्या माणसाची दासी असेल त्या माणसाला पैशाची काय कमी असेल महाराज. आपलं काय झालंय माहितीये का, तुम्ही लक्ष्मीच्या मागे, लक्ष्मी देवाच्या मागे. कारण लक्ष्मी देवाची बायको आहे ना. लोकांना पैसे भेटण्यासाठी लोक पांडुरंगाची भक्ती नाही करत. कोणाची करतात? पण तुम्हाला एवढं कळलं पाहिजे, ती नवरा सोडून तुमच्या मागे कशी येईल? सूत्र आहे का नाही? ती कोणाची बायको आहे? पांडुरंगाची. कोणाची? भगवंताची बायको आहे ना लक्ष्मी. मग भगवंताची जर पूजा तुम्ही केली तर ती बायको देवाला तोडून जोडी जाणार आहे. तुम्ही देवाची पूजा करत नाही, लक्ष्मीची आरती करता आणि ती बिचारी कधीच देवाला सोडून जात. म्हणून माझं ऐका, लक्ष्मीच्या मागे लागण्यापेक्षा लक्ष्मीच्या नवऱ्याच्या मागे लागा. तो जिथं जाईल तिथे येणारच आहे. आणि मग ज्ञानोपरायतिक साधू संत मंडळी लक्ष्मीची पूजा नाही केली
त्यांनी पांडुरंग हाताशी धरला आणि पांडुरंग हाताशी धरल्यामुळे लक्ष्मीला त्यांच्या सोबत यावंच लागलं ना महाराज. पायी लक्ष्मीचे हाती किसी यावे ठाकूर ती कळलंय बाबा तुमचा जगाचा मालक श्रीमंत आहे. उदारही आहे ना तो. उपमन्यूने वाटीभर दूध मागितलं, दुधाचा सागर देऊन टाकला. सुदाम देवानं 3 मुठी पोहे टाकले. सुदाम देवाला सोन्याची नगरी दिली. सर्वांना चरित्र भागण्यात येईल. प्रमाण देतो तू उभरायचं. उदार तो हरी ऐसे कीर्ती करा आनंद हे थोरी अनंत हे थोडी गरजता ती उदार आहे तो. मग महाराज तो श्रीमंत आहे कळलंय आम्हाला, तो उदार आहे कळलंय आम्हाला, स्वतंत्र आहे का स्वतंत्र सुद्धा आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतात की श्लोक पुढे पहा. गते करता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभो पहिलं स्थानम निधानम बीजमवे. मी श्लोकाचं भाषांतर करत असताना ज्ञानोबराय सांगतात की म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जगाते चाळीता. शेष महेश गणेश दिनेश सुरेश हुजाई निरंतर ध्यायी. सर्व देवता त्यांचं रात्रंदिवस भजन करतात. तो हा देवाचाही देव बळिया माझा पंढरी नाव. तुझिया सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझिया पळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. मग तो श्रीमंत आहे, तो उदार आहे, तो स्वतंत्र आहे. मग देण्यासाठी जरी जगाचा मालक योग्य असेल पण मागण्यासाठी तो कोबरायचा अधिकार. काहीतरी सेवा करावं लागेल ना महाराज. लोक एक अगरबत्ती हनुमंतरायला लावतात ना घर सुखी हो. तुमच्या बापान ठेवलं का? कोणत्या दुनियात जगता तुम्ही? नारळ फोडायला बजरंगबलीला गेले आणि ते नारळ जर कवळलंच निघलं ना एकदम गोड ते बिचारी एवढा तुकडा ठेवतात आणि तेच नारळ खौट निघू द्या लोक पावलं देवाला. तुझ्या बापान ठेवलं का शायन्या? चांगलं तू खातून खौट देवाच्या बापाला. अरे ही नाही रे महाराज, मी खरं सांगू का तुम्हाला, तुमच्या पाया पडतो गड्यानो. घुमवा घुमी बायको सोबत केली चालते हो. ती बायको आहे ना ती सहन करेल. घुमवा घुमी मित्रासोबत करा, भावासोबत करा, मायबाबा सोबत करा, पण घुमल्या हो घुमवा घुमी देवासोबत करायची. जगातला सगळ्यात हुशार माणूस जर कोण असेल तर देव. देवानं पहा ना महाराज, प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट नाही दिली. काहीला रूप दिलं, अक्कल दिली नाही. काहींना पैसा दिला, डोकं दिलं नाही. काही डोकं भरपूर आहे पण अक्कल नाहीये. सगळ्यांकडे सगळ्या गोष्टी कुठं कुठं कमी आहे. काही बुद्धिमान आहे पण सौंदर्य नाहीये. काही सौंदर्य एवढं आहे तर बुद्धिमान नाही. 5 कारखान्याचा चेअरमन करतो काही माणसं देव. 5 कारखान्याचा चेअरमन पण चहा पाहिली तरी शुगर वाटते. देव म्हणजे खुर्चीवर बसायचं, साखर खायची
आमच्या संप्रदायामध्ये वन्स मोरची सुविधा नाही महाराज. नाहीतर या 3-4 वेळेस म्हणायला लावतात देव चतुर देव चतुर जाणोनी अंतर असे म्हणून कसं आहे मंडळी? देण्यासाठी जगाचा मालक जरी योग्य देत असेल पण मागण्यासाठी नको करायचा. खरं सांगू का महाराज, काही सेवा असली काही ओळख असल्याशिवाय मनुष्य देवाला कसं मागणार आहे? मागूच शकत नाही महाराज. तुमची देवाची ओळख नाही एकदम कसं मागणार आहे? शक्यच होणार नाही. तुम्हाला देवाला काहीतरी सांगावं लागेल. देवा तुझ्यासाठी मी काय केलंय? मोबाईल थोडा कमी कर. तुझ्यासाठी मी काय केलं हे तुम्हाला त्याला सांगावं लागेल. त्याच्याशिवाय तुम्ही देवाला कसं मागणार महाराज? एक छोटासा प्रश्न विचारतो. बाळा भाऊ, तुमची माझी ओळख नाहीये. मी तुम्हाला कधी बघितलं नाही, तुम्ही मला कधी बघितलं नाही. मी तुमच्या परिसरात कार्यक्रमाला आलो नाशिक जिल्ह्यामध्ये आणि एका मोठ्या दगडात माझी गाडी आदळली आणि चेंबर फुटलं गाडीचं. मॅकॅनिकलला फोन केला. मॅकॅनिकलनं 60-70 हजार रुपये खर्च सांगितला. गाडी मोठी आहे. तुम्ही रस्त्याने जात असताना मी आवाज दिला, ओ दादा, ओ मी बुलढाण्याहून आलोय, पुरुषोत्तम महाराज पाटील माझं नाव आहे, मी चांगला कीर्तन करतोय, माझी गाडी खराब झाली हो, पैसे नाहीये माझ्याकडे आणि मॅकॅनिकलनं 70,000 रुपये खर्च सांगितला. तुम्ही मला कधी पाहिलं नाही बाळू दादा, तुमची माझी कधी ओळख नाही, तुम्हाला माहित नाही हे पुरुषोत्तम महाराज बुलढाण्याचे असं आहे तसं काहीच नाहीये आणि तुम्ही पहिल्याच भेटीत मला 70,000 रुपये द्याल का? कसं देणार महाराज? ओळख नाही ना. ओळख नसताना कसं देईल? अरे भिकाऱ्याला सुद्धा 10 रुपये टाकताना 10 वेळेस विचार करणारे भिकारी लोक आपण. एका धोत्रावर पहिले भेटी 70,000 जातीचा असून देणार नाही तू, तर मग अनोळखी माणूस कसा देईल? झालं. आता तुम्ही माझं कीर्तन ऐकलं बाळा. तुम्हाला माहिती आहे आपला 6 दिवसाचा मोठा उत्सव ठेवला होता आणि कीर्तन राष्ट्रीय कीर्तन महोत्सव ठेवला आणि त्याच्यामध्ये 5व्या दिवसाची जेव्हा पुरुषोत्तमाची होती आणि आता याच्यानंतर 1.5-2 महिन्याने मी या परिसरात आलो. माझी गाडी खराब झाली. तुम्ही रस्त्याने जात असताना ओ दादा, अहो गाडी खराब झाली आहे माझी, चेंबर फुटलाय, 70-80 हजार रुपये खर्च आहे गाडीचा. तुम्ही क्षणाचाही न विचार करता खिशात हात घालसाल, पैसे काढून द्याल, नसेल पैसे तर फोन पे करसाल का? आता तुमची माझी काय झाली? ओळख झाली. त्यांना माहितीये पुरुषोत्तम महाराज आहे, त्यांना माहितीये काही ताण नाही, याला नाही पैसे दिले परत तरी काय काळजी, 1-2 कीर्तन फुकट करून घेऊ. आता काय झाली? ओळख झाली ना. आता काय झाली? ओळख झाली. मी हे तुम्हाला हसण्यासाठी नाही सांगितलं, उदाहरण पटवून देण्यासाठी सांगितलं. दृष्टांत चढत नका बसू, सिद्धांत पहा. तशी तुम्हाला आणि मला देवाला काहीतरी ओळख द्यावं लागेल ना. जनाबाई तर देवाला सांगते, देवा एवढं सोपं नाही रे तुझा परमार्थ. जनी म्हणे देवा झाले मी यशवा, निघाले केशवा घर तुझे. हे पांडुरंगा, अरे तुझ्या परमार्थाला लागल्यानंतर लोक का लय चांगलं बोलतात का आम्हाला? पंढरीच्या पेठे हो मांडियेला पाल, मनगटावरी तेल घाला कोणी. काहीतरी ओळख द्यावं लागेल, काहीतरी अधिकार सांगावं लागेल, तेव्हा तुम्ही जगाच्या मालकाला मागू शकता. तुकोबरायचा काय अधिकारी? तुकोबरायचे पूर्वज विश्वंभर बाबापासून तर तुकोबरायच्या वडिलांचं नाव भोलोबा आहे. तुकोबरायच्या वडिलांचं नाव काय आहे? भोलोबा. आणि आईचं नाव काय आहे? कणकाई. काय माय आईचं नाव? कणकाई. नाव ध्यानात ठेवा. तुकोबरायच्या आईचं नाव काय आहे? कणकाई. आणि वडिलाचं नाव काय आहे? भोलोबा. 15 दिवसाला पंढरपूरला जायचे आणि पंढरपूरून घरी आल्यानंतर आपल्या बायकोला आवाज द्यायचे, अगं ए कणकाई, ऐकलंस का? आतून आवाज यायचा. जी काय त्या पंढरपूरचं वातावरण होतं ग, काय ते महाराज लोक, काय त्या कैलास महाराजांच्या चाली, काय त्या भरतदादाचा पकवास, आहा हा असं वाटत होतं घरी येऊच नाहीये. हे सगळं ऐकल्यानंतर कणकाई आई साहेबाच्या डोळ्याला धारा लागायच्या. मालक, महिन्याला पंढरपूरला जाता, मला एकदा तरी पंढरपूरला घेऊन चला ना. मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे, खरं सांगा, शास्त्रामध्ये पुरुषांपेक्षा महिला भाविक आहे. आज पुरुषांची संख्या जास्त आहे का महिलांची? तुम्ही बिचाऱ्या कुठेही पुढेचे. उगाच थोड्या सरकारच्या लाडक्या बहिणी झाल्या तुम्ही. स्टेजवर सुद्धा बिचाऱ्या लाडक्या खाली बसले. हा तुमच्यामुळे सरकार परेशान आहे तो भाग वेगळा आहे, पण तरी तुम्ही लाडक्याच आहे ना. बहीण किती जरी त्रासदायक असली तरी ती भावाची लाडकीच असते महाराज, बरोबर आहे का? कारण भाऊ हा बापाची बाजू सांभाळत असतो ना. लक्ष देऊन ऐका. मग महिला मंडळी एवढ्या संख्येनं असताना महिलांसारखं भाविक कोणी नाहीये, महिलांसारखं धार्मिक कोणी नाहीये आणि महिलांसारखं श्रद्धाळू सुद्धा कोणी नाहीये. माणसं कधी बदलतील उमेदवार लोकांना ध्यान ठेवा, म्हणून फोकस महिला करायच्या.
तर यांच्यासारख्या इमानदार जगात दुसऱ्या कोणीच नाहीये. या ज्याचं खातील मीठ, ज्याचं काम करतील नीट. आता हे मीठही खातील आणि दारूही पितील आणि कोणाला करायचं ध्यानातही राहणार नाही, सगळं उलट होऊन जातं. त्याच्यामुळे महिला मंडळ ह्या खूप चांगले आहे. लक्ष देऊ नाही का, उमेदवारांना न सांगता केला इशारा जाता जाता. आता आचारसंहिता आहे ना, त्याच्यामुळे थोडं तुम्ही काना माझ्याकडे ठेवा. कसे निवडून यायचं प्लॅन मी तुम्हाला देतो. एवढ्या भाविक आहे, महिला एवढ्या धार्मिक आहे, महिला एवढ्या श्रद्धाळू आहे. लक्ष देऊ नाही का, महिला एवढ्या धार्मिक आहे, श्रद्धाळू आहे, भाविक आहे, तरी सुद्धा बोलोबा पंढरपूरला कणकाईला का येत नव्हते याचं कारण सांगतो. महिलांसारखं श्रद्धाळू जगात दुसरं कोणीच नाहीये. पण महिलांच्या ठिकाणी शास्त्राने एक दोष सांगितलेला आहे. कोणता दोष आहे? त्या कोणत्याही देवाला नाही, काही ना काही मागितल्याशिवाय राहत. बोलोबाने विचार केला, हिला जर मी पंढरपूरला घेऊन गेलो आणि हिनं जर माझ्या पांडुरंगाला काही मागितलं तर माझ्या वंशाला बट्टा लागल्याशिवाय राहणार नाही. हात जोडले, मालक, ओ मालक, काय कमी केलंय तुमच्या पांडुरंगाने? 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं काही आहे, फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा म्हणले, हीच गोष्ट तू पांडुरंगाला मागशील म्हणून तुला पंढरपूरला नेत नाही. बोलोबाला कणकाई साहेब म्हणले, मालक तुमच्या गळ्याची शपथ घेते, खरंच काही मागणार नाही. मरण्याच्या अगोदर एकदा पंढरपूरला घेऊन चला ना. हो नाही करता येण्यासाठी तयार झाले. किती जरी माणूस हा भारी असला तरी त्याला भरत दादा बायकोचं ऐकावंच लागतं. भगवान भोलेनाथ ऐकत होते तर आपल्यासारख्या शंकराचं काय घेऊन बसले? आपण फक्त कीर्तनात गप्पा मारायच्या. अहम ब्रह्मास्मी तत्त्वमसी प्रज्ञान अहम ब्रह्म. कीर्तनात ब्रह्माच्या गप्पा करताना घरी गेली बायको म्हणते, भोप्या अहम ब्रह्मास्मी. हो चालेल, कोरोनापेक्षा भयान व्हायरस आहे. खरं सांगतो तुम्हाला, अजिबात ऐकत नाही हो. नुसते डोळे वाचले तरी कीर्तन रद्द होतो. ताकद असतो, बरोबर आहे का नाही? लक्ष द्या कीर्तनात. कणकाई साहेबांनी सांगितलं, मालक तुमच्या गळ्याची शपथ घेऊन सांगते, काही मागत नाही. हो नाही करता येण्यासाठी तयार झाले. मुक्काम दर मुक्काम करत पंढरपूरला पोहोचले. चंद्रभागेचं स्नान झालं आणि चंद्रभागेचं स्नान झाल्यानंतर बोलोबा सांगतात, ए कणकाई ऐक ना, पांडुरंगाला काही मागू नको बरं. काय मालक घरापासून तुम्हाला लावलो, काय कमी केलंय तुमच्या देवाने मला? अहो 12 गावची जहागिरी आहे, 350 एकर जमीन आहे, सोनं नाणं हिरे माणिक मोती नौकर चाकर सगळं, फक्त एवढंच ना मालक, माझ्या पोटी संतान नाही. बोलोबा म्हणजे एवढीच गोष्ट पांडुरंगाला मागू नको. चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायचं दर्शन घेतलं, नामदरायच्या पायरीचं दर्शन घेतलं, चोखोबरायच्या पायरीचं दर्शन घेतलं. आता महिलांची बारी वेगळी आणि पुरुषांची बारी वेगळी. महिलांच्या बारीमध्ये कणकाई साहेब निघाल्यानंतर बोलोबा परत सांगतात, ए कणकाई जी, काही मागू नको बरं देवाला. मालक तुमच्या गळ्याची शपथ घेते, आपल्या वंशाला बट्टा लागला असं कोणताही काम करणार नाही. आणि पहिल्यांदा पांडुरंगाकडे आल्या होत्या. माझ्या पांडुरंगाचं गोड स्वरूप आहे हो. बरहा पीडम नट वरवपू कर्णयो कर्णिकारम बिभ्रत वासम कनक कपिशमय जयंती च माला. या जगातील सगळ्यात सुंदर व्यक्ती जर कोण असेल तर माझा देव आहे महाराज. तुम्ही बघा ना महाराज, तिथं जेवढे काही मंडळी, आपण काय देव बुद्धिमान असेल महाराज. अहो सॅमसंग वाल्यांनी किती जरी चांगला फोन काढला तरी दुसरे कंपनीवाले त्याची डमी करतातच महाराज. पण देवानं जे मॉडेल घडवलं याची डमी अजून कोणाला जमली? बघा तुम्ही, एकाचं सुद्धा नाक एकासारखं नाही, एकाचा डोळा एकासारखा नाही, एकाची हेअरस्टाईल एकासारखी नाही. अरे सगळे जण आपण वेगळे आहे ना. आणि विचार करा, आपण सगळे जर सारखे असतो किती प्रॉब्लेम झाला असता? प्रॉब्लेम नाही, कष्ट झाले असते खूप मोठे. गळ्यात पाठी टाकावं लागली असती, MH15 MH14. नुसतं पाठी टाकून नाही, गाडीचा नंबर टाकावा लागला असता. नाही तर माझ्यासारख्या गरीबाने कीर्तन केलं असतं, हात पाकिट घेऊन गेला असतं, उलट झालं असतं. बरोबर आहे का नाही? उलट झालं असतं. त्याच्यामुळे एक माणूस एकासारखा नाही आणि अनेक माणसं एकासारखी नाहीये. पण जगाचा मला किती सुंदर आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा पाहिली वेदलावी रूप साबणे सुकुमार रूप साबणे सुकुमार रूप मकरा
रामासारखा जगात सुंदर दुसरा कोणीच नाहीये महाराज. त्याला बघितलं की माणूस वेडा होऊन जातो हो. पाहिली या वेद लावी पैसेची वेजडुनी हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. नाका पाण्याचा गोविंद वर्णन केलं ना. पाहिला पाहिला नंदाचा गोड स्वरूप पाहिल्यानंतर कणकाई आई साहेबाच्या डोळ्याला धरा लागले. लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. आणि डोळ्याला धरा लागल्या आणि विचार करू लागला, देवा किती सुंदर आहे रे तू. विश्वंभर बाबापासून तर कोलोबापर्यंत म्हणजे माझ्या नवऱ्यापर्यंत नित्य पंढरपूरचे वारकरी असताना मात्र तू जेवणाची व्यवस्था करणार जे तुम्ही मागता का. ज्याचं बारसं झालं त्याचं तीर्थ ठरलेलं आहे. दान कशाला घेता. मागू नका. तुम्ही देवाला काही मागावं म्हणजे तिथं देवाचा अपमान आहे. अशा पवित्र वंशामध्ये माझ्या तुकोबराईचा जन्म झाला. आणि त्या तुकोबराईचं गाठ्यामधलं प्रमाण सांगतो. काही मागणे हे आम्हानुची वडिलाची बसा तुम्ही खाली आता थांबा बसा. कीर्तन करू द्या गड्या. तुमच्याकडून जे काम होणार नाही ते माझ्याकडून होणार. तुम्ही बसा खाली. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असे. बसणारे मंडळी तुकोबराईने जो शब्द प्रयोग उपयोग उच्चारलाय त्याचं लक्ष देऊ नाही का. काही मागणे हे आम्हा अनुचित शब्द काय वापरलाय. अनुचित तुला मागणार नाही पण उचित मागितल्याशिवाय राहणार नाही. आता अनुचित म्हणजे काय उचित म्हणजे काय सोपं उत्तर सांगतो. मायानो एखाद्या मायमाऊलीची साडी फाटली आणि तिने आपल्या मालकाला सांगावं, मालक कामाला जावं लागतो, शेतात जावं लागतं, पाथर्डी फाट्यावर जाऊन एखादी 200-400 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी उचित आहे माया हो का अनुचित आहे. बोलत चला उचित आहे. एखाद्या मायमाऊलीची साडी फाटली तिने मालकाला सांगावं, मालक शेतात जावं लागतं, बाजाराच्या रस्त्याने जावं लागतं, साडी फाटलेली दिसली लोक नावं ठेवतील तुम्हाला. जा बाजारात जाऊन एखादी 200-250 रुपयाची साडी घेऊन या. ही मागणी कशी आहे उचित आहे. आणि त्याच मायमाऊलीने आपल्या नवऱ्याला सांगावं, मालक 2 तास झाले त्या बकेट मध्ये तेवढी साडी भिजत घातली तेवढी पिळून काढा. ही मागणी कशी आहे अनुचित आहे. कळलं तुम्हाला की तुकोबराय सांगतात अनुचित संसाराविषयी मी तुला मागणार नाही पण उचित परमार्थाविषयी मी तुला मागितल्याशिवाय राहणार नाही. काय तुकोबराय मागितलेलं आहे. अभंगाचं पहिलं चरण हे चिदान
पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात, हे जे दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा. हे देवा, एक छोटस दान तुला मागायचं, तुझा विसर माझ्या जीवनामध्ये नाही झाला पाहिजे. माणूस सगळ्याला विसरतो आणि त्यामध्ये देवाला सगळ्यात अगोदर विसरतो. बरोबर आहे का नाही? सगळ्याची आठवण ठेवतो पण देवाला माणूस विसरतो. खरं सांगू का महाराज, सगळ्या जगाला विसरले तरी चालते पण देवाला विसरता कामा. ज्या दिवशी तुम्ही देवाला विसरसाल ना गड्यानो, विसरली तया थोर झाली आणि सुखतील विसरली तया थोर झाली थोर झाली हानी पचतील खाली 84चा. सगळ्याला विसरा माणसाने, देवाला विसरू नये. ज्या दिवशी तुम्हाला देवाचा विसर पडेल त्या दिवशी समजून चला की तुमच्या माझ्या जीवनाची अधोगती सुरू झाली. महाराज देवाला माणूस विसरतो ना केव्हा? महाराज सांगतात, दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुख काय को होई. दुःख आलं की मनुष्य देवाची आठवण करतो आणि सुख आलं की मनुष्य देवाला विसरून जातो. बसणारी मंडळी, परिस्थिती कोणती येऊ द्या देवाला विसरू नका गड्यानो. का? अरे सुख सुद्धा देवाच्या सत्तेने येतं, दुःख कोणाच्या सत्तेने येतं? देवाच्या सत्तेनं. सुख आणि दुःख हे देवाचंच आहे. सुख भी तुम्हारा है, दुख भी तुम्हारा है, मांगू किसे मैं भगवान, दोनों तुम्हारे हैं. अरे सुख सुद्धा देवाचं आहे, दुःख सुद्धा देवाचं आहे. मी सांगू तुम्हाला, सोन्याच्या सिंहासनावर बसलो ही सुद्धा इच्छा देवाचीच आहे. आणि पायी चालताना पायामध्ये चप्पल नसेल ही इच्छा कोणाची? देवाचीच आहे ना महाराज. कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पायाचा चाकर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे. अरे ज्या अर्थी तुम्ही आणि मी ठरवून त्या गोष्टी होत नाही त्या अर्थी ठरवणारा दुसरा कोणीतरी आहे. तुम्ही जे ठरवलं ते जर झालं असतं तर खरं सांगा तुम्ही कीर्तनाला आले असते का? तुम्ही देवाच्या मंदिरात गेले असते का? अरे तुमच्या मनानं होत नाही म्हणून तर देवाच्या मंदिरात जाताय ना तुम्ही. मग मला एवढंच सांगायचं, आपण ठरवून ज्या अर्थी होत नाहीये त्या अर्थी ठरवणारा दुसरा आहे. आणि त्या ठरवणारीचे जर आपण सेवक झालो तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टी होत नाही. आणि तुमच्या मनासारखं कधीच होत नाही. जे पाहिजे ते भेटत नाही आणि जे नको ते भेटल्याशिवाय. आमच्या गावात एक गाणं नावाचं पोरगं होतं, तुमच्या गावचा गाणं सोडू. तो नेहमी मला फोन केला की म्हणायचं, पुरुषोत्तम दादा, मी म्हणायचो काय रे गाणे, मी अशा पुरुषसोबत लग्न करेल ना दादा की आपल्या बायको सारखी सुंदर बायको जिल्ह्यात नसली पाहिजे. मला चांगली इच्छा आहे तुझी, पांडुरंगाने तुझी इच्छा पूर्ण करा. नेमकं गाण्याची सोयरीक झाली. गाण्यात फोन केला, हॅलो पुरुषोत्तम दादा, लग्न ठरलंय माझं, अमुक अमुक तारीख आहे, त्या दिवशी कीर्तन घ्यायचं. तुम्ही मंगलाष्टका म्हणल्याशिवाय मी पुरीच्या गळ्यामध्ये वर मला घालणार. आणि चुकून सुद्धा कोणाच्याच लग्नात मंगलाष्टक म्हणत नाही बरं. याचं कारण सांगतो, भरत माझा एकदम जीवलग मित्र आहे पण तरी सुद्धा लग्न लागल्यावर गेलो होतो. त्याचं कारण मला एका ऋषीने शाप दिलेला आहे, मी ज्याच्या लग्नात 4 मंगलाष्टका म्हणले त्याचं फक्त 4च महिने टिकलं. ज्याच्या 2 म्हणल्या नेमकं गाण्याची शेवटची मंगलाष्टक चालू होती. आधी लग्न ब्राह्मण काकांनी पाहिलं, मला म्हणून घे. लग्न झालं, मी आपला आता गावचा महाराज म्हणल्यानंतर महाराजाला प्रत्येकाला भेटत भेटत मला 10 मिनिटं लागले स्टेजवर जायला. आणि मी स्टेजवर गेलो, गण्याच्या हातात हात द्यायला. म्हणलं गण्या, अशा दुष्काळात तिकीट भेटल, बायको नाही भेटणार. इतकी उमेदवार आहे तरी सुद्धा बीजेपीचं तिकीट भेटेल, राष्ट्रवादीचं भेटेल, काँग्रेसचं भेटेल, शिंदेचं भेटेल, उद्धवचं भेटेल. तिकीट आणू शकता तुम्ही, पण या युगामध्ये तुम्ही पोरगी आणू शकत नाही.
मी तर तुम्हाला खरं सांगू का, जे निवडणुकीला उभे राहणारे उमेदवार आहे ना, त्यांना मी हात जोडून सांगतो, तुमच्या वार्ड मध्ये जा आणि जेवढे काही तरुण पोर आहेत त्यांना फक्त एवढं सांगा, पोरांनो तुम्ही जर सर्वांनी मला मतदान केलं ना, तर मी निवडून आल्यानंतर 2 महिन्यात तुमचं लग्न लावून देईल हो. म्हणून तर पहा, निवडून ये सरपंच एवढा मला आणायचा ठीक समज आहे. 100 पोरं झाले आणि 60 पोरी 40 पोराने करायचं काय, लटकते रे नारे. 2 वर्ष वाट पहा, आपल्या जिल्ह्यातच कुंभमेळा आहे. मस्त आपलं 2-4 लुंग्या शिवाय 2-3 लंगोट घ्या, अर्धा किलो गांजा मै जिंदा जोगी. मस्त गांजा फुकट बस, आता तुमचे लग्न होणारच नाही ना माझं. त्याचं कारण अपेक्षा एवढी वाढली महाराज पोरीची, जो नोकरीला एकाला जमीन पाहिजे, ज्याच्याकडे जमीन आहे त्याला नोकरी पाहिजे, ज्याच्याकडे नोकरी आहे जमीन आहे तिला सासू-सासरीने पाहिजे. किती मोठे वापर झाले, कठीण झालं ना माझा. तरी एकटा भोप्या आणि तीच पाहिजे, दुसरा माणूस तिसरा नकोच घरामध्ये. अशाने कसं होणार महाराज. इथं बसणाऱ्या सगळ्या मायानो, तुमचं पोरग म्हणून तुम्हाला सांगतो, इथं बसणाऱ्या तरुण पोरींना तुमचा भाऊ म्हणून सांगतो, पोरीनो लग्न करत असताना श्रीमंत पोरग नका बघू, त्याची नोकरी कोणती हे बघू नका, त्याची प्रॉपर्टी किती, तो दिसायला किती सुंदर हे पाहू नका. ऐका तुमच्या भावाचं, लग्न करत असताना मुलगा निर्व्यसनी पहा, तुमचा संसार सुखाचा झाल्याशिवाय. म्हणून माझी विनंती गड्यानो, तुम्हाला लक्ष देऊन ऐका. गण्याच्या हातात हात फिरवलं, गण्या अभिनंदन. एवढ्या दुष्काळात तुला पोरगी भेटणं म्हणजे हे खरंच इकडचा सूर्य इकडून उगवला आहे. म्हणजे बरं वहिनीची ओळख करून दे ना. गण्यानं माझा हात धरला आणि त्याच्या बायकोकडे गेलो, खोटं सांगत नाही, असं काळं डांबर टाकलं त्याच्या, मेकअप करून सुद्धा दातच पांढरे दिसत होते. तर म्हणलं गण्या हे कसं आहे, म्हणे हे असंच आहे, जे पाहिजे ते भेटत नाही आणि नकोय ते भेटल्याशिवाय राहत नाहीये. मग जे भेटतंय, अरे देव तुम्हाला जे आवडतं ते कधीच देणार नाहीये, तुमचं चांगलं कशात होईल आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान माना ना. मस्त समाधान मानायचं, पुढे चालायचं. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. ही भूमिका जर तुम्ही ठेवली तर जीवनामध्ये अजिबात दुःख होणार नाहीये. म्हणून सर्व काही झालं तरी चालतं, देवाचा विसर जीवनामध्ये होऊ देऊ नका, तुझा विसर न व्हावा. ठीक आहे तुकोबा, अजून काय अपेक्षा आहे. हे जर दान तुम्हाला दिलं देवा तर मी आवडीनं तुझं गुणगान गाईन. अभंगाचं दुसरं चरण. द्वितीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात, गुणगायन आवडी, देवा आवडीनं गुणगान गाईल, सवडीनं नाही. काय सांगितलं, गुणगान गाईल, पण कसं गाईल, सवडीनं नाही. कसं, वेळ काढून कीर्तनाला या. वेळ भेटल्यानंतर कीर्तनाला यायचं. लोक काय म्हणतील म्हणून काही लोक कीर्तनाला येऊन बसतात. अरे येडे एक अतिशय तुम्ही लोक, सगळी पाथर्डी गेली, मी नाही गेलो, लोक काय म्हणतील. लोक तुला काहीच म्हणत नाही.
लोक काय म्हणतील म्हणून कीर्तन नका ऐकू, माझा देव काय म्हणलं म्हणून कीर्तन ऐकलं पाहिजे. आवडीनं परमार्थ. आज गर्दी खूप वाढली, काय थोडी गर्दी का महाराज? आळंदीला तेवढी, नाशिकला तेवढी, त्र्यंबकला तेवढी, पंढरपूरला तेवढी, कोल्हापूरला तेवढी, ज्योतिबाला सुद्धा. आणि ज्योतिबाचा घाट पास करून खाली गेली गोव्याला सुद्धा. पब्लिक कुठं कमी आहे? पब्लिक कुठंच कमी नाही. पब्लिक सगळ्या ठिकाणी तेच आहे. आता काय झालंय माहितीये का, चॉईस नुसार परमार्थ सुरू झालाय. पहिले लोक हे श्रीमंत लोक तिरुपतीला जात होते, त्यांना माहिती तिरुपतीला गेले पैसे येतात. नंतर तिरुपतीचं मार्केट जाऊन झालं, नंतर शिर्डी जायला लागले. नंतर शिर्डीचं मार्केट डाऊन झालं, नंतर इकडं ओंकारेश्वरला जायला लागले, उज्जैनला, काल भैरवनाथाच्या आरतीला. आता त्या बिचाऱ्याचं थोडं मार्केट डाऊन झालं, आता खाटूश्याम झालाय. 20 कोटी खर्च झाला की तिकडे गेले की 40 कोटी खाटूश्याम द्यावं. असं आहे का काही? तसं नसतंय बाबा. तुमचं नशीबचं हे जर नसेल ना तुमच्याकडे, तर तुमच्याजवळ हिरे जरी दिले तरी त्याचे कोळसेच होणार आहे. आणि तुमचं प्रारब्ध जर चांगलं असेल ना, अहो तुम्ही दगड घ्या तरी सोपं होणार आहे. काय झालंय माहितीये का, जसे पुढे पक्ष बदलतात तसे देव बदलायला लागले लोक. कसं बदलणार? असं नाही होत. एकनिष्ठता परमार्थामध्ये पाहिजेत ना महाराज. सोमवाराला की कैलास राणा शिवचंद्र गेला महादेवाला. बरं जाय ना का, ते प्रदीप मिश्रा शिवमहापुराण कथा करायला लागला तेव्हापासून तर महादेवावर एवढे चांगले दिवस आले महाराज. हे बिचाऱ्या माय मावल्या एक लोटा जल एवढं महाराज लोक. एवढं कर. महादेवाचा विरोध नाहीये करत मी, पण महादेवाच्या नावाखाली जी अंधश्रद्धा चालली ती बंद करा. ही वस्तुस्थिती आहे. अरे वारकरी संप्रदायाने अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 450 वर्षापूर्वी पारित केलाय. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे, सेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी भूते खेते, आपल्या पोटाशी रडते मागते सीते अवधान. परमार्थ सांगा माणसाने, पण परमार्थातल्या लोकांना आळशी नाही केलं पाहिजे ना, कर्मकांडी नाही केलं पाहिजे. कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु कदाचन. चांगलं काम करा. तुम्ही चांगलं करसाल, चांगलं उगवणारच आहे ना महाराज. तुम्ही चांगलं नाही केल्यानंतर चांगली अपेक्षा कशी करता? अरे तुम्ही हरभरे पेरल्यानंतर गहू उगवणारच नाही. तुम्हाला गहू पेरावं लागेल तेव्हाच गहू उगवल. हरभरे पेरल्यावर गहू कसे उगवतील? लोक जीवनभर पाप करतात आणि म्हणतात मी काटूश्यामकडे गेलो मग चांगलं होईल. तू काटूश्यामकडे नाही, वाळवंटात जरी मेला तरी तो चांगला. असं कसं होईल? इथं रात्रंदिवस कीर्तन करून आमचा निर्णय अजून स्वप्नात भोगायचा होता, तुम्ही दारू पिऊन तिकडे चालले. तुमचं कसं जमन? एवढं सोपं आहे का परमार्थ? एवढं सोपं नाही मार्ग. अहो शुक्रवारच्या दिवशी अंडे खाता, शनिवारी लगेच जय हनुमान बापन परमार्थ चुकीचा झालाय महाराज. चॉईस नुसार परमार्थ करू नका बसणारे मंडळी. माझी हात सोडून विनंती करा तुम्हाला, चॉईस नुसार परमार्थ नका करू, परमार्थ श्रद्धेने करा. अरे चॉईसनं गाडी घेतली पाहिजे, चॉईसनं कपडे घेतले पाहिजे, चॉईसनं घडी घेतली पाहिजे, मोबाईल घेतला पाहिजे. देव सुद्धा चॉईसनं घ्यायला लागले. तुम्ही कसं जमल महाराज? ज्ञानोबराय सोबत तीर्थयात्रे करता नामदेवराय निघाले, पांडुरंगासमोर हात जोडले नामदेवराय. ओ देवा, गरज नाहीये मला तुम्हाला सोडून जाण्याची, पण तुमच्या आग्रहास तो मी ज्ञानोबराय सोबत चाललो. पण ऐका, कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घे मी त्याचे दर्शन. म्हणून तर नामदेवरायच्या हातचं दूध केलंय ना देवानं. कोणाच्या हातचं? कसं बिल? नामदेवरायच्या हातचा नैवेद्य खाल्लं. याचं कारण काय? याचं कारण फक्त एक निष्ठता आहे. आपुला तो एक. माझ्या मित्राने 20 एकर डाळिंब लावले. हे डाळिंब असे मोठेच्या मोठे झाले, लाल झालं डाळिंब. 1.5 महिन्यात डाळिंबाचा बाग तुटायला येणार. तर शेततळ्याचं पाणी आटलं, विहिरीचं पाणी आटलं. काय करावं, कसं करावं? मला फोन केला म्हणे पुरुषोत्तम, कमीत कमी 3-4 कोटीचा माल आहे गाड्या, आणि पाणी तर आटलं. अरे म्हणलं काळजी कशाला करतो आपण? बोरवाल्याला फोन करून बोरवाल्याला फोन केली, बोरची मशीन आली आणि बोर घ्यायला सुरुवात केली. जशी बोर घ्यायला सुरुवात केली, 20-30 फूट बोर गेला की तुम्हाला थांबा परत मशीन काढायचा आणि पुढे टाकायचा. अशा सर्व शेतात खड्डे केले, पण पाणी लागलं नाही. वेळही वाया गेला, शेतात खड्डेही झाले, पाणीही लागले नाही, पैसे वाया गेले. आणि त्याच माणसाने तोच जर एक बोर 30 फूट खणण्याच्या ऐवजी 400 फूट खणला असतात, पाणी लागलं असतं का नाही? तसं देव कोणताही घ्या, पण 500 फूट खाली घाला. पण गणपती घ्या, मारुती घ्या. अरे दत्तात्रयाचे उपासक आहे ना तुम्ही, निश्चित करा गड्यानो. दत्तात्रयाचे उपासक आहे, दत्तात्रयाची सेवा करा. अरे पण मारुतीरायाच्या दर्शनाला गेले तर मारुतीरायाच्या मूर्तीत सुद्धा तुम्हाला दत्तात्रय दिसले पाहिजे. तुम्ही जर पांडुरंगाचे भक्त असाल तर मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला पांडुरंग परमात्मा दिसला पाहिजे. एकनिष्ठतेला खूप महत्व आहे, पण आपला अवमेळच आहे महाराज सगळा. मुस्लिम लोकांचा अल्ला, मारवाडी लोकांचा सल्ला, आपला हल्ला गुल्ला, आपला टाळा.
मुस्लिमांनी हिरवा झेंडा वर केला तर सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. बौद्ध समाजाच्या लोकांनी निळा झेंडा वर करून त्या सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. आपला पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ हाती? घर एक झेंडे 150 कसा ताळा जमणार आपला? नाही जमणार ना. एक निष्ठता ठेवा, परमार्थ श्रद्धेनं करा, परमार्थ आवडीनं करा. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे मायानो, अजून एक प्रश्न विचारतो, जी उत्तर देईल तिला सोन्याचं नाणं बक्षीस. तुम्ही माणसाला देणार कोणी? ज्यांचे ज्यांचे नाव आहे ते पाहत बसते. आपण फक्त घोषणा करायची. इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसल्या, माझा छोटासा प्रश्न आहे, तुमच्या नवऱ्याला जी भाजी आवडती माया ती तुम्ही करावं का तुम्हाला जी आवडती तुम्ही करावं? वाव, इथून इतके कुठून आणायचे अंगठ्या? तरी एक सांगायला पाहिजे ना. जी आर रद्द झाला. आमचं सरकार असं कोणता जी आर कधी रद्द करेल ते सांगता. आपल्या नवऱ्याला शेवग्याच्या शेंगा आवडत असेल, एकदम छोटं उदाहरण, मग तुम्ही वाटून कुठून शेंगदाणे टाकून शेवग्याच्या भाजी केली, नवऱ्याला डबा द्याला, दुपारी 3 वाजता नवरा जेवायला बसला तर मित्रांना सांगतो, हे दादा दररोजच्या 2 चपात्या खातो राव, आज 3 चपात्या खाल्ल्या का? माझ्या बायकोन माझी काय केली? आवडती भाजी केली. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. नवऱ्याची आवडती भाजी जर बायकोने केली तर नवरा प्रसन्न होतो. हा जसा संसार आहे तसं देवाला परमार्थ जसा आवडतो तसा जर भक्तांनी केला तर देवही प्रसन्न होतो. हा परमार्थ. महाराज, मला नवरात्रामध्ये गणपतीमध्ये तर कीर्तनच करा वाटत नाही मला. कैलास महाराज खरं सांगतो तुम्हाला. अरे त्या पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी कीर्तन केले भरत दादा, मी नारदाच्या गादीवर सांगतो, खोटं नाही. काय नवरात्रात जगदंबा मातेसमोर पहिल्या दिवशी गौतमीचा कार्यक्रम, पहिल्या दिवशी गौतमी पाटील, दुसऱ्या दिवशी पुरुषोत्तम पाटील आणि तिसऱ्या दिवशी सायली पाटील. काय दिवे लावायचे मी आता दोघीच्या मध्ये. त्या दोघी नाचून गेल्यानंतर कसं कीर्तन राखवायचं सांगा. आणि आदिशक्ती मातेसमोर जर तुम्ही तमाशातल्या माया नाचवत असाल, बहिणा नाचवत असाल तर नारदाच्या गादीवर तुम्हाला सांगतो आदिशक्ती माता कधी तुम्हाला आशीर्वाद देणार नाही. गड्यांनो, मी तमाशाच्या विरोधातला महाराज असं नाहीये, त्यांचं व्यासपीठ वेगळं आहे. तुमच्या वाढदिवसाला तुम्ही त्यांचे कार्यक्रम ठेवा, पण जगदंबा माते समोर, गणपती बाप्पा समोर चुकून सुद्धा चुकीचे कार्यक्रम नका ठेवू रे. अरे तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज आदर्श घ्या रे. काय झालंय तुम्हाला? कोणत्या चक्कीचा आटा खाताय तुम्ही? कशी एवढे भ्रमिष्ट झाले लोक? तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज अजून सुद्धा त्यांनी कधीच मस्जिदवर हिंदी गाणं लावलं नाही पिक्चरचं. तुमच्या सोबत राहणारा ख्रिश्चन समाज कधीच त्यांनी त्यांच्या चर्चवर पिक्चरचं हिंदी गाणं लावलं नाही. तुमच्या सोबत राहणारा जैन समाज कधी त्यांनी जैन मंदिरावर हिंदी गाणं लावलं नाही. मग मुस्लिम धर्माचे लोक जर मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही, जैन धर्माचे लोक त्यांच्या जैन मंदिरावर पिक्चरचं हिंदी गाणं लावत नाही, ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही, तर माझ्या जगदंबा माते समोर, माझ्या नवरात्रात देवी माते समोर तुम्हाला पिक्चरचे गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी? अरे काहीतरी हिंदू धर्माचे प्रोटोकॉल असतील का नाही? आता कीर्तन संपलं, तुम्ही म्हणले महाराज चला चहा घ्यायला, आणि मी चहा घ्यायला तुमच्या घरी आलो, चप्पल घालून तुमच्या बैठकीत गेलो, तुम्ही काय विचार करसाल? याला कीर्तन करण्याचं नॉलेज आहे पण याला वागण्याची अक्कल नाही. सहजच म्हणसाल ना, कारण तुमच्या घराची एक पद्धत आहे, तुमच्या घराचा एक प्रोटोकॉल आहे की मला चप्पल दारात काढावं लागते. कुठं काढावं लागती? अरे मग तुमच्या 50 लाखाच्या छोट्याशा फ्लॅटचे जर प्रोटोकॉल हे मला चप्पल तुमच्या घराच्या बाहेर काढावं लागती, तर हिंदू धर्माचे सण साजरे करत असतात काहीतरी प्रोटोकॉल असतील का नाही? तुम्हाला पट्ट ते करू नका रे गड्यानो. आणि तुम्हाला पट्ट जे करसाल तर मग ते गाढ वंशट खाल्लं पापना पुण्य कहा गए ते तो कहाणीवर क्या लाया तो. परमार्थ श्रद्धेनं करा, परमार्थ भावनेनं करा. एक वाक्य लिहून ठेवा माझ्या काळजावर. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है. आपकी नियत भला कितनी भी अच्छी हो, दुनिया तो आपको आपके दिखावे से ही जानती है, लेकिन आपका दिखावा भला कितना भी अच्छा हो, मेरा भगवान तो आपको आपके नियत से ही जानता है. परमार्थ श्रद्धेनं करा, गुण गायन आवडी हेच माझे सर्व थोडे विठोबा.
टाळी वाजवा कृष्णाकडे. बघा आपला अन्नाचा केले सर्वांनी हातवर. एक ताळी एक बोल ताला स्वरात फक्त 40 सेकंद माझ्या पाठीमागे. केले सर्वांनी हातवर. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम जय रामचंद्र भगवान की. प्रभु रामचंद्र भगवान की. प्रभु रामचंद्र भगवान की. जय श्री राम. जय श्री राम. आवडी हेची माझे सर्व सुखी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा. गुण गायना आवडी हेची माझे सर्व जुडी तुका म्हणे गर्भवासी. सुखे झाला वे अमासी गुण गायना आवडी हेची माझे सर्व जुडी. अमाची सर्व भूमिका मी तुम्हाला सर्व ठेवली.
बसणाऱ्या मंडळींपासून विनंती, प्रत्येकाने देवाला दुसरं काही मागणे प्रधानोपदो नारायण देवा तू दिलेलं माझ्याकडे सगळं, फक्त माझ्या जीवनामध्ये दुर्बुद्धी येऊ देऊ नको. एवढी जरी मागणी तुम्ही देवाला मागितलं तरी तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी सुंदर नियोजन या सर्वच मंडळींनी केलंय.